नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ बघा सगळ्यासनी. भाकरी करायला लागली या. आता काय कर म्हणलं, भाजी बिजी तो आता करते भाकरी. मग आता काय करते, कुरांटावती म्हणते खावा चटणी बरं. हाही सकाळचं खावा, नाही तर खावा चटणी बरं म्हणते. आता कुणांटाव करते का नाही. भेंडी चिर म्हणलं, भेंडी आहे ती म्हणते मला भेंडी चिर वाटत नाही म्हणते. आता इदुळा आता बसली मी भाकरीला. जळणाचा काही तर डिपू लावला या. तिकडून आणून आम्ही देत होतो. ह्यांनी आणलं, कुटी पण आलतं आणि इथं आत्याने हे जुळवून लावलं या सपर. मग झालं लय कटाळा मैदाळा आला. ते तोडून आम्ही पण लावलं. हातानं फाकलं का नाही ती माझं इथं कंबरत जरा चमकल्याने झालं या. आता काय करायचं, इलाज नाही. चमकलं आणि काय झालं तरी लय बी नेवाळ्यावणी करून चालत नाही. कणा 5-6 भाकरी घेते टाकून. मम्मी इकडचं पुढं सारखं बघू करते का काय कालवण, नाही तर मग पुन्हा करते. काय सारू ती जाळ जाळ मी आता वाटलाय माग तवा कर तापलाय ग चांगला. टाकली का भाकरले टाकालती. मग आजी आजी हाय की तिथलंच बघते. नाही आता आमटीच करावी कशी, तर कांदा आणि डाळ घालून शरा काला कचरून खाते ती संध्याकाळी भाकरी. भेंडी करावी म्हणलं होतं, पण भेंडीचं सुक्याचं नाही जमायचं. आता ह्यांना बी सकाळी सुकत होतं वांग. ही गवारीची किती थोडी भाजी ती बी रबरबीत आटून झाली. आंबरस करायला लागली. तुम्हाला सांगते की आलं म्हणलं आंबरस करायचं नाही म्हणलं, खाऊ दे परस नाही आंब राहायला. आंबरस बी ततच पडला. सकाळी मी आंबरस करायला लागलो 2 आंब. थोडे घाणच होते त्याच्यात. एखादा आंबा असतं तू झाडाला, ते काही शिरलंय का कोण तिथं. नैसर्गिक असतंय, झाडालाच पिकलेलं असते फळ आहे. हातरून टाकले पोरांचं चाललंय किलबिल. जिजा तेवढी बसली इथं. आका हे कुठले या बाई, फुकारे घासून ठेवले घरात. तेवढी फुकारे आण ग. टाकी थांबकी नाही पचला तवा. बघितला ना मी इथं. तू म्हणली की बसला. मी ते माग जाळ वाढल्यामुळं. जाळ वाढलं खटाय धडा जाळ लागतोय. त्याला काय जाळान वाळला असलं म्हणजे जाळ मुलकाचा लागतोय मस्त. पचती आता टाकते एवढी. मला फोन आलता. पप्पाच्या मोबाईल फोन आला तिकडच्या. येऊ दे. बाजरीचं मगा दळलंय बघा. हा तिथनच फुकती जाय लागतोय म्हणजे मनानच. हाय जाळ पण असावं आपलं. हाताखाली सगळं असलं तर बरं वाटतं. नाही काय चुकल्यासारखं वाटतं. मग किलबिल चांगलं आलंय पीठ. घरच्या गिळणी दरवलं होतं तरी बी चांगलं आलंय. चांगल्या भाकरी आहेत त्या मऊलच. असं पीठ पाहिजे जर बारीक बी नको. आणि चांगलं आहे अजून काय हात बसला नाही यांचा. एका वेळेस दळलं म्हणजे लईच बारीक दळत्यात, नाही म्हणजे लईच मोठं दळत्यात. असं करतात. आज चांगलं दळलं गळा होऊन येते. ते डाळ दळायची होती पण आलं तिकडंच माझ्याच माग. आमच्या मागच आलं. आम्ही दोघी जळणाला गेलो तिकडं. दळायचं राहिलं म्हणलं आणतो उद्या सकाळ आणतो तर आणा. हाय उद्या दिवस परवा दिवशी दुपारनं त्यांना लागतंय पीठ डाळीचं.
आपलं दळून आपलं आपलं आणून ठेवलं म्हणजे असतंय. नाही परवा पुन्हा उद्या अजून जाऊन हे आणायला लागेल त्यांना. परवा किती माळव. तारीख आहे? आ परवा किती तारीख आहे? उद्या 7 तारीख, परवा दिवशी 8 तारीख. परवा दिवशी जाऊन माळवा आणायला लागेल. ते काय वांगी, कोथिंबीर, टोमॅटो सांगितलंय की त्यांनी लिस्टमध्ये. पप्पाला सुख भेटत नाही, पप्पाला पळापळीचं काम लय. ती म्हणते ती का नाही, काम काय दिसत नाही, हात काय बसत नाही, असं असतं या. आज आपल्या गावातला बाजार आहे. आज होता की गावातला बाजार, गेलं नाही तर ती अंडी काय द्यावी ती म्हणलं होतं. अंडी मुलकाच टाकली ती. जैनाला गेली तिकडं झालं माझ्याच महाग, ध्यानात बी नाही काय ना, तर गेला असला अंडीवाला. आज त्याला मामाचा फोन आला, सांगोल मामा दवाखान्यात गेली का. ते कालचं म्हणत होतं सांगोल्याला, ते नको म्हणल्या. मग म्हणलं इथं निलेश सोबतचा दवाखान्यात आली का म्हणून फोन आला असं. भाकरी किती छान आहे तसं. मी आराम आराव नाही ग बाई भाजीचं. मग मला सारं उभी दे नाही बाप चुलीपाशी. मग मला नाही पटत मग तसं. खडा एखादा चिटकला, खडी हाय इथं असंच बरं हाय, चिकूल होत नाही. पाणी पाऊस आला का, सारवलं का, पाऊस आला का शानच होतंय तिथं उघड्या आपली चूल असल्यामुळे. काय झालंय अंटू? घे की मग तुला बी दुसरं घे. बघा भाकरी कशा होत्या त्या बाजरीच्या. हो का, खमंग खमंग भाकरी बाजरीच्या, मन लसलशीत होते त्याचं. वार वसाला हातरून टाकलंय, पोरांचा खेळ चालू आहे नुसता. काय झोपते अजून, जेवण करायचं वर हातरून टाकून बसली ती. जरा दमा म्हणलं भुई जरा गार होते, उन्हान तापलेली इळभर. ऐकत नाही ती. आंटी म्हणली टाका. जपणार आणटी तवा लगेच. इळूभर ती आणटीला तर माझं तोंड वाटा वाटा करून दमायला. तिथं शेंगा फोडतोय आम्ही गहित ना शेडमध्ये नाही तर मध्ये ऊनच आहे की सगळं. आणि बिना चपलीच पळतं या. तर जरा चांगलं चाललंय तर आजारी पडायला करा. ऊन लय भयानक म्हणजे लय आफाट ऊन पडतं या. झळया मारतय. 5 मिनिटं इकडं का इकडं करायला असतं मिळलं नाही. झालं इथलं घरातलं झालं का, जेवण झाली का, धुणं धू भांडी घास, पुन्हा आम्ही लगेच झालं मिरची काय मिरच्याच म्हणते शेंगाला बसलो. असं 5 मिनिटं म्हणून आडवा म्हणून पाठ टाकली नाही मी ते. आणि तिथं जाऊन त्या इस्क घेतल्या, त्या हातानं मोडलंय जळानं, वाकून पायानं कमरेला इस्क बसल्याने झालंय. काय करायचं, पोळत नाही का ग? नाही पळत, सवय लय वारं सुटलं पळतं की. आणि योगा सकाळी माझ्या नवऱ्यानं काही केलं या, फरशी लावली, योगा ही इटाचं बिताडं केलं इथं. तिकडं बिटार होती, ह्याकडची चूल सगळं उचला नका इथं. तिथली चूल मग मी आत्ता उचलली जळान घेऊन आल्यावर. आणि त्या चुली जाग्यावर 2 तसल्या खडीच्या पाट्या टाकल्या, त्या कचखडीच्या. मग हे इट आणू काही बळ होतं मग इकडे बी टाकले का? इकडे बी टाकले का? तीच की चौकट टाकले ते. सगळी काही खडी आटत नसती या. जिथं जिथं त्यांना खडी कमी वाटते तिथं त्यांनी टाकून घेतली. शेड मध्ये टाकायची. शेड मध्ये टाकायची होत्या. शेड लोटून काढायचं अजून एक बाऱ्या. त्या दिवशी मी लोटलं होतं बरं, अजून एक बाऱ्या लोटायचं.